नमस्कार. मी आज जे प्रॅक्टिकल केलेलं आहे आपल्याला ते तर माहिती देणार आहे. आपल्या आल्या प्लॉटला निमोटेड आला होता. आपण निमोटेड करता न्यू गेट हे सोडलेलं होतं पहिलं 4 दिवसापूर्वी. त्यांना जे निमोटेडच्या गाठी आहेत त्या पूर्ण फुटल्या, पण आता मुळ्या फुटवण्याकरता आपण आज मायक्रोराजा फोलिक ॲसिड 4 दिवसांना आणि एक नागार्जुनचं खत दिलेलं आहे आपण. असं आपण आता आज दिलेलं 4थ्या दिवशी. आणि प्लॉटची थोडी आज काळोखी वाढलेली आहे, कारण आपण काय म्हणतो निमोटेड येतो. निमोटेड आल्याच्यानंतर आपल्याला जवळपास 4थ्या दिवशी हेमिक देणं हे गरजेचं असतं. आता तुम्ही प्लॉट बघू शकता. आता हे जवळपास बरेच शेंडे आपल्याला जे तुम्हाला दाखवले मी आता ते थोडे पिवळे वाटत होते, आणि आज मुळ्या पुऱ्या क्लिअर झालेल्या आहे. आणि आता तुम्हाला मी आज गाठी बी दाखवतो. माझ्या गाठी आज फुटलेल्या आहे न्यूवेटमुळे. आणि आज आपण मायक्रोराजा फोलिक ॲसिड देवरावर 100% द्यावं लागतं, कारण मुळीला हे आपलं गरजेचं असतं. आज आता मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आज पूर्ण गाठी फुरलेल्या. आता काळ्या मुळे झाल्या होत्या, आता पूर्ण पांढरी मूळ वाढू लागली. गाठी पूर्ण फुटल्या आज. पण आता चांगली मूळ येण्याकरता आपल्याला मायक्रोराजा फोलिक ॲसिड आणि हेमिक देणं गरजेचं असतं. तरी आपण काय म्हणतो आपले आता मी चांगलं संशोधन केलं. प्लॉट हे सडीचे असतात पण आपल्याला सुरुवातीला पुढच्या वर्षी सुरुवातीपासूनच आपल्याला कंदमाशीवर आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. कारण का सुरुवातीलाच आपण ज्यावेळेस आपलं स्टमची फवारणी असते आपल्याला त्यावेळेसच आपल्या स्टमची फवारणी भरपूर घेणं आहे स्टमवर. आणि आपल्या सुरुवातीपासूनच कंदमाशीचा उपाय करणे. आता हे पूर्ण एक कंदमाशीचा आहे. हे प्रॉब्लेम जो झालेला आहे आता हा पूर्ण कंदमाशीचा आहे. आता हे काय कोंब येऊ लागले त्याला जबरदस्त. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, आता हे सडीचा प्लॉट असता तर एवढा कोंब झाला असता का? भरपूर कोंब झाला ना, तर क्लिअर निघू लागला हा कोंब पूर्ण टोटल. हे पूर्ण कंदमाशीचं आहे. आपण चांगल्यापैकी फवारण्या घेतल्या. क्लोरोसायपर 505 असे गॅस पाहिजे ना जास्त आपल्याला रिझल्ट मिळालेले आज 100%. तर मग आपण काय म्हणतो बाबा, आपलं प्लॉट बसतो हे करतो ना, आपल्याला ते करीत असताना आपण काय करतो पूर्ण खतं वगैरे बंद करतो आणि मॅटॅलेक्स 35% आणि क्लोरो 505 सोडतो आहे आपण बऱ्याच मुळ्या काळ्या होत्या. आपण शक्यतो ड्रिचिंगना प्लॉट थांबू शकतो, आणि ड्रिचिंगचे चांगले रिझल्ट मला भेटलेले आहे यावर्षी. जे गोष्टी झाल्या त्या मी पूर्ण क्लिअर केलेल्या आहे. आणि प्लॉटला ज्यावेळेस स्ट्रेसमध्ये जाईल तुम्ही हानिकारक बुरशीनाशक सोडत राहतील त्यावेळेस तुमचा प्लॉट हा कधीच आवरेज देऊन जाणार नाही, कारण आपला खर्च पूर्ण होईल राहतो. आणि आपल्याला काय वाटतं आता भाव वाढले. आज आले प्लॉटचे भाव कधी बघितले तुम्ही 2200-2300 रुपये चालू आहे. आणि खर्च आपला शिल्लक होऊ लागला, आपण मायनसमध्ये येऊ लागलो. आज कांद्याची तुम्ही परिस्थिती बघा. कांदे आज 7-8 रुपये. कांद्याचं तुम्ही बी घ्यायला गेले कंपनीचं 3200-3300 रुपये किलो भेटतं. आपल्या मालाचे आज भाव फिक्स आपल्याकडे नाही आहे, कारण आपलं हे होऊ लागलं. आपल्याला त्याच्यामधून सगळे मॅनेजमेंट करणे, थोडे खतं वापरून प्लॉट डेव्हलपमेंट करणे. 2200-2300 रुपये का होत नाही. आपलं उत्पन्न कधी निघेल तर ते होतं. तुम्ही म्हणता मग मेटेलक्स आणि यांना प्लॉट ग्रोथ का करीत नाही करीत आता, कारण विडून आपण आता हे बघा सांगतो तुम्हाला सगळं दाखवत आता. विडून आपण हे मेटेलक्स आणि क्लोरो 505 हे ड्रिचिंग केलेली आहे. इडे आज फुटवे नाही. आता तुम्ही इकडे बघू शकता. इकडे आता काही आपण केलेलं नाही प्लॉटात. इकडे फुटवे वगैरे तुम्ही बघा, आणि स्टंप बघा, आणि फुटवे चालू आहे. हे सांगतोय मी तुम्हाला. आता तुम्हाला जवळपास सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध शेती करावं लागणार आहे, कारण आता आपण सगळ्या काही गोष्टी करू लागलो. आज भलते पिकू लागलो, सगळ्या गोष्टी करू लागलो आपण. पण ज्यावेळेस आपण विक्री करता एखादा प्लॉट किंवा कांदे किंवा एखादी गोष्ट आपण मार्केटमध्ये नेतो त्याचे भाव आपल्याकडे नसतात. भाव ठरणारे दुसरेच असतात. ते जागतिक बाजारात करणारे व्यापारी वगैरे ते हे सगळे. आणि शेतकरी असं एवढा मोठा आहे का त्याच्यावर सगळे पोट भरतात. व्यापारी भरतो, सगळे लेबर भरतात, गरीब भरतात, शेतमजूर शेतकऱ्याच्या जीवावर पोट भरीत असतात. पण शेतकरी हा खरा अन्नदाता आहे, पण त्याच्या गोष्टी कुणी त्या शेतकऱ्यावर लक्ष करीत नाही.
काही नाही. तसं मी एक सांगतो आहे. आणि आपला प्लॉट हा टिकवणं गरजेचं आहे आणि ना कमी खर्चात आपल्याला हे करणं आहे. सड थांबते 100%. आता हे स्पॉट होत राहत असतं. हे कंदमाशी तुडून उठली, इडे अंडे घातले, आता इडे बी हे क्लिअर होऊ लागलं. तसं काही नसतं. धन्यवाद. एवढी माहिती दिली मी तुम्हाला त्याबद्दल. तुम्ही चॅनल लाईक करा किंवा नका करू, फक्त मला शेतकऱ्यांना माहिती द्यायची. चॅनल लाईक करा म्हणून मी कधी कोणाला म्हणणार नाही.